हाय हॅलो नमस्ते. मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपल्या पोरचं काम सुरू केलेलं आहे. परत राहिलेलं इकडं मी साड्या पिको करून घेणार आहेत. ह्या चला दाखवते तुम्हाला. हे बघा, इकडं जाळी आणून ठेवली. जाळी लावायची पुढं. चला साडीला पिको करून घेते पटकन. ब्लाऊजचं काम, शिलाईचं काम, रोज माझं असंच काम असतं, सगळं घाई घाई. इकडं साड्या पिको करून झाली. हे आले होते मध्येच, आवाज देत होते मला. आमचं बोलणं चाललं होतं त्याच्यात, साड्या पिको करता करता. मी बोलत होते त्यांच्यासोबत. आता इकडं पण असा मुलींचा आवाज येते बाहेरून. तर इकडे साड्या झाल्यात पिको. बाहेरचा आवाज येतो ना जास्त, त्याच्यामुळं. त्या साड्या पिको करून घेते सगळ्या आणि भेटते परत. इकडं बोलणं चाललं होतं. हे बोलत होते माझ्यासोबत. जेवण दे म्हणत होते. म्हटलं थांबा देते तुम्हाला जेवण. असंच मध्येच आलं ना, मध्ये हातातलं काम सोडून करायला लागतं सगळं. ते पण गरजेचंच आहे म्हणा. त्यांना म्हणत होते एवढी साडी झाली की तुम्हाला जेवायला देते. परत लाईट जाते ना, लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. सारखी ये जा करते लाईट. आता इकडे आले ते कामगार लोक. जाळीचं काम केलं त्यांनी. सगळे होते घरी. बघा कसा राडा पडला. बांधकाम म्हणलं ना खूप राडा असतो, काही सुचत नाही त्याच्यामध्ये. तोपर्यंत केलं होतं त्याचं. ताईचा तो बोलत होता. कानात हेडफोन घातले त्यांनी, त्याच्यामुळे काय आवाज येत नव्हता मला.
हे बघा इकडं ब्लाऊज शिवणं काम चाललंय माझं. आणि हे असं रोज चालू असतं माझं, ब्लाऊज शिवणं, घरातलं काम, मुलांचं शाळा, सगळं. ह्यांना जायचं असतं गाडी घेऊन. इकडं मध्येच ताईचा फोन आला होता माझ्या कानाला, त्यामुळे मी एकच हाताने इकडं बोट मारत होते बोलता बोलता. आपली खुशाली विचारत होती ती. इकडं बाजूला दीदी उभी होती, तिचं काहीतरी चाललं होतं. इकडे हे 2 ब्लाऊज शिवून झाले माझे. बाहेर बांधकामाचा आवाज असल्यामुळं आवाज जरा बारीक येतोय. तर मशीनचा आवाज येतो ना बाहेर, त्यामुळं मी इकडं रूममध्ये बसून आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे शूटिंग. इथे ब्लाऊज कटिंग करते मी. इकडे 2 ब्लाऊज मी कटिंग करून घेतले. दोन ब्लाऊज कटिंग करून घेतले शिवण्यासाठी. कामाचा आवाज चालूच होता, तिकडं काम चालूच होतं. आमच्या पिल्याने मग बाहेर मोबाईल घेऊन शूट करून आला. जाळीचं काम पूर्ण लावून झालं. आता ते गेट बनवते, जाळीचाच गेट बनवते. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग, थँक्यू.